नमस्कार. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्रितपणे त्यांनी सभा घेतली नाशिकमध्ये आणि सभा फार जंगी झाली, टोलेजंग झाली. सभेला अलोट गर्दी झाली होती आणि या सभेमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीवर कठोर टीका केली, घणाघात केला. आणि त्या ठिकाणी एक त्यांच्या भाषणाच्या दरम्यान एक गोष्ट जाणवली की म्हणजे काही राजकीय विश्लेषक देखील असे म्हणत आहेत की त्या सभेमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली, परंतु एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर किंवा एकनाथ शिंदे यांच्यावर फारशी टीका केली नाही. कारण काही राजकीय विश्लेषक असे म्हणतात की ठिकठिकाणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना यांचे कार्यकर्ते एकत्रितपणे येऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना हरवायचा अशा पद्धतीचा काही प्लॅन ठिकठिकाणी करत आहेत असे काही राजकीय विश्लेषक म्हणतात. आणि म्हणून राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर फारशी टीका केली नाही. तर नाशिकची प्रचंड सभा झाली या दोन बंधूंची आणि त्यामुळे नाशिकच्या बाजूलाच असणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये तेथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार व त्याचप्रमाणे मनसे पक्षाचे उमेदवार यांच्यामध्ये उत्साह आलेला आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आलेला आहे आणि ते जोरदार प्रचाराला लागले आहेत. आणि मग त्याच्यामुळे आणि विशेषतः त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका जो 3A जो आहे प्रभाग, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी बंडखोरी केलेली आहे. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही मोठ्या पदाधिकाऱ्यांनी देखील बंड केलेले आहे आणि त्यांनी एक तिसरी आघाडी त्या ठिकाणी निर्माण केली आणि त्याच्यामुळे त्या मतविभाजन होऊन त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसे यांच्या उमेदवारांचा फायदा होईल आणि त्यांना विजय सोपा जाईल अशा पद्धतीचं वातावरण कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग 3 या ठिकाणी असं एक वातावरण तयार झालेलं आहे. तर तसंच म्हणजे ठाण्यामध्ये देखील या नाशिकच्या उद्धव ठाकरे व राज ठाकरेंच्या सभेमुळे ठाण्यामध्ये देखील कार्यकर्त्यामध्ये जोश निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये देखील कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला आहे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसे यांच्या कार्यकर्त्यांचा आणि ते जोरदार प्रचाराला लागलेले आहेत. आणि शिवाजी पार्कला एक मोठी त्यांची दोघा भावांची सभा होणार आहे. तर एक वातावरण वेगळ्या पद्धतीचं निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तेव्हा अशा पद्धतीने खरं म्हणजे म्हटलं जातं की राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये प्रचार करण्यासाठी जात नाहीत अशा पद्धतीचं त्यांच्यावर बोललं जाते. परंतु नाशिकमध्ये बाकी या दोघा भावांची जबरदस्त सभा झाली आणि त्याचा परिणाम कल्याण डोंबिवली महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका आणि मुंबई महापालिका या निवडणुकावर देखील होईल. तर अशा पद्धतीचं व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. तरी कृपया माझ्या या व्हिडिओला लाईक करा. आपण पहिल्यांदाच हा माझा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला सबस्क्राईब करा. बंधू आणि भगिनींनो, महानगरपालिकांच्या निवडणुकांना आता खऱ्या अर्थाने चांगली प्रचाराची सुरुवात झालेली आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या पद्धतीने प्रचार करत आहे आणि आता थोडे दिवस उरल्यामुळे प्रत्येक पक्ष निवडणुकीमध्ये प्रचार करण्यासाठी आघाडी घेण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा पाहूया राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सभेंचा काय परिणाम होतो आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते व मनसेचे कार्यकर्ते हे एकत्रित येऊन त्यांच्या उमेदवारांचा प्रचार कशा पद्धतीने करतात व कशा पद्धतीने विजय खेचून आणतात
हे पाहणं मनोरंजक होणार आहे. तर बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीचा व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. तरी कृपया या व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा आणि तुम्ही पहिल्यांदाच माझा सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड हा व्हिडिओ पाहत असाल तर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.